नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वैजापूर तालुक्यात आलेलो आहोत. प्रत्येक शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांचा जवळपास 4 एकरचा आहे टरबूजचा आणि पपई असा कंबाईन दोन्ही मिश्र पिकाचं त्यांनी पीक घेतलेलं आहे. प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी लागवड कधी केली होती आणि कशा पद्धतीने उत्पन्न घेत आहेत आणि कसा रिझल्ट वाटलाय. नमस्कार भाऊ. नमस्कार. नाव सांगा तुमचं. आनंद रघुनाथ रोठे, मुक्काम पोस्ट चांडगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. बरं, एक साधारण आपण 2.5 ते 3 महिन्यापूर्वी जळगाव येथे महापीक चर्चासत्राचं आयोजन केलेलं होतं. हो. त्या महापीक चर्चासत्रासाठी तुमचा मुलगा त्या ठिकाणी आलेला होता. हा, तर महापीक चर्चासत्रावरून आल्याच्या नंतर तुम्ही ही जे 4 एकरची वाडी आहे टरबुजाची त्याची लागवड केलेली आहे. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला की पूर्ण 4 एकरच्या वाडीमध्ये अपेक्षित उत्पन्न काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने पाटील बायोटेकचे प्रोडक्ट वगैरे वापरलेले आहेत? हे टरबूजाची लागवड आहे ना, हा, तर 9 डिसेंबरला आपण केलेली आहे. बरोबर. मुलगा पाटील बायोटेक तुमचा कार्यक्रम पाहून आला होता. हा, तिथले प्रॉडक्ट पाटील साहेबांनी जे मार्गदर्शन केलं हा, ते सगळं त्यांनी ऐकून आला होता ते सगळं पूर्ण. आणि त्या हिशोबाने त्यांनी पूर्ण नियोजन केलं प्लॉटचं. 4 एकराचा प्लॉट आहे हा पूर्ण. हा. त्यात प्लस पपई पण लावलेली आहे आपण. बरोबर. हो. आणि शेटिंग इतकी सुपर झाली, हा, जेवढे प्रॉडक्ट जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न केलेला आहे. पाटील बायोटेक. पाटील बायोटेकचे जास्तीत जास्त प्रॉडक्ट आपण वापरलेलं आहे याला. हा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जवळपास 8 ते 10 फळं आपल्याला दिसत आहे 1-2 वेलामध्येच. मोजून दाखवू शकता आपण. हे पाहू शकता, हे 1 2 काय ते 3 4 5 6 7 8 जवळपास 8 ते 10. हो, 5 फुटामध्ये 5 फुटाच्या आत 8 ते 10 फळ आहे. आणि full setting फक्त 64 दिवसाचं हे फळ आहे. तुम्ही पाहू शकता 3 ते 4 किलोचे फळ सध्या बनलेले आहेत. एकदम जबरदस्त असा पूर्ण प्लॉट आहे, पूर्ण 4 एकरचा. आणि पाटील बायोटेकचे औषधं ज्यांनी तुम्ही जे टाकलेली होती PDF, हा हा, त्याच्यानुसार मुलांनी हे पूर्ण नियोजन केलेलं आहे. अच्छा. हो.